नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर उन्हाळ्याची चाहूल लागताच आपण आईस्क्रीम, कुल्फी असे थंड पदार्थ खायला चालू करतो आणि अशा वेळी बाहेरचे बाजारातील भेसळयुक्त आईस्क्रीम किंवा कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी मस्त मलाईदार आणि तितकेच हेल्दी आणि टेस्टी असे आईस्क्रीम किंवा कुल्फी देखील बनवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मस्त मलाईदार कुल्फीची रेसिपी शेअर करत आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच ही कुल्फी तयार होते आणि बनवायला देखील एकदम सोपे आहे आणि खायला देखील अगदी ती टेस्टी लागते. तर ही कुल्फी बनवण्यासाठी इथे आपण साखरेचा देखील अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी देखील ही कुल्फी खाता येते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालत आहे. तर या दुधातील मी साधारण अर्धा कप इतके दूध उरवलेले आहे. तर हे उरवलेले दूध आपण पुढे वापरणारच आहोत. तर सुरुवातीला हे दूध आपण चांगले उकळवून आणि थोडेसे आटवून घेणार आहोत. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवावी आणि हे दूध व्यवस्थित उकळून घ्यावे. दुधाला उकळी फुटली की नंतर कलत्याने अशा प्रकारे हे दूध ढवळत व्यवस्थित मिक्स करत राहायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कढईच्या कडेने या दुधावरची मलई हलकीशी जमा होऊ लागते. तर कलत्याने ही मलई देखील अशा प्रकारे आपल्याला काढून या दुधामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामुळे कुल्फी देखील अगदी छान मस्त मलाईदार तयार होते आणि या दुधाला देखील छान असा दाटसरपणा येतो. तर अशाच प्रकारे साधारण 10 मिनिटे हे दूध आपल्याला उकळवून आणि आटवून घ्यायचे आहे. तोपर्यंत इथे आपण पुढील कृती पाहूया. तर एका वाटीमध्ये मी 4 चमचे मिल्क पावडर घेतली आहे. यामध्ये साधारण पाव कप इतके हे उरवलेले आहे ते दूध यामध्ये ओतायचे आहे. आता हे दुधामध्येच ही मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये गुठळी अजिबात राहायला नको याची दक्षता घ्यायची. तर अशा प्रकारे पहा दुधामध्येच इथे मी ही मिल्क पावडर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता लगेचच ही मिल्क पावडर जे मिश्रण आहे ते लगेचच या उकळत्या दुधामध्ये ओतायचे आहे. तर पहा आता पूर्वीपेक्षा येथे हे दूध तुम्हाला कमी झालेले दिसत असेल. तर दूध छान असे आटलेले आहे आणि याला हलकासा दाटसरपणा देखील आलेला आहे. तयार केलेली ही जी मिल्क पावडरचे मिश्रण आहे ते लगेचच या उकळत्या दुधामध्ये ओतायचे आहे आणि कलत्याने लगेचच ते व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करायचे आहे. म्हणजे यामध्ये गुठळी अजिबात तयार होत नाही. तर इथे मी हे उकळून घेतलेल्या दुधामध्ये सर्व मिल्क पावडरचे मिश्रण ओतलेले आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. साधारण 2 मिनिटे कलत्याने एकसारखे हलवत राहायचे. म्हणजे हे मिश्रण छान असे या दुधामध्ये मिक्स होते आणि गुठळी देखील अजिबात तयार होत नाही. तर आता पहा दुधाला छान अशी उकळी फुटू लागलेली आहे. मिल्क पावडर घातल्यामुळे यामध्ये छान असा एकसंधपणा आणि दाटसरपणा येतो आणि यामुळेच आपली कुल्फीला छान अशी रिच टेस्ट येते. मिल्क पावडरचे मिश्रण घातल्यानंतर पुन्हा 4 ते 5 मिनिटे हे दूध पुन्हा उकळवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आता पुढील कृती पाहूया. तर आता इथे मी 15 ते 20 भिजवलेले काजू घेतले आहेत. तर हे काजू मी 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता ते छान असे फुगलेले आहेत. त्यातील पाणी काढून टाकले आणि हे भिजवलेले 15 ते 20 काजू आता मिक्सरच्या भांड्यात घालायचे. उरवलेले पाव कप दूध देखील या मिक्सरच्या भांड्यात ओतायचे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची. तर पहा अशा प्रकारे अगदी स्मूथ अशी ही काजूची पेस्ट तयार झालेली आहे. तयार केलेली ही पेस्ट आता या उकळत असलेल्या दुधामध्ये घालायची आहे. तर इथे पहा हे दूध आता पूर्वीपेक्षा छान असे दाटसर झालेले तुम्हाला दिसत असेल. तर आता याला छान अशी टेस्ट येण्यासाठी आणि हे दूध छान असे आणखी दाटसर होण्यासाठी ते आपण ही तयार केलेली काजूची पेस्ट यामध्ये घातली आहे. लगेचच कलत्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 2 चमचे इतके पाणी ओतायचे आणि ढवळून ते पाणी देखील आता उकळत असणाऱ्या दुधामध्ये घालायचे आहे. म्हणजे काजूची पेस्ट संपूर्णपणे या उकळत्या दुधात घालता येते. तर आता काजूची पेस्ट घातल्यानंतर कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवत राहायचे आहे. आता या दुधाला छान असा दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे शिजवत ठेवायचे आहे. तर इथे मी 15 ते 20 केशरच्या काड्या 2 चमचे गरम दुधामध्ये अगोदरच भिजत ठेवल्या होत्या. तर ते केशरचे दूध देखील आता यामध्ये घालायचे. यामुळे आपल्या कुल्फीला रंग देखील अगदी सुरेख येतो आणि अगदी टेस्टी अशी ही कुल्फी तयार होते. तर आता केशरचे दूध यामध्ये घातल्यानंतर कलत्याने पुन्हा व्यवस्थित ढवळत हलवत मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता हे जे दूध आहे ते आपल्याला साधारण 10 मिनिटे आणखी अशाच प्रकारे मोठ्या गॅसवर उकळवत ठेवायचे आहे. कलत्याने अधूनमधून ढवळत राहायचे. कढईच्या कडेने हे जी मलई तयार होते ती देखील या दुधामध्येच मिक्स करत राहायची आहे.
तर आता एकूण 10 मिनिटे झालेली आहे आणि हे दूध पहा पूर्वीपेक्षा आणखी छान असे दाटसर झालेले तुम्हाला दिसत असेल आणि याला रंग देखील पहा अगदी सुरेख आलेला आहे. केशरच्या काड्या घातल्यामुळे याला छान असा स्वाद येतो आणि रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. पहा कलत्यावर इथे मी तुम्हाला हे मिश्रण दाखवते आहे. तर छान असे दाटसरपणा या मिश्रणाला आलेला आहे. आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालावी आणि अशा प्रकारे कलत्याने ते मिक्स करून घ्यायचे आहे. वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे वेलची पावडरचा स्वाद या मिश्रणामध्ये छान असा मिक्स होतो आणि आपली कुल्फी छान अशी आणखी रिचनेस होते. तर इथे आपण ही कुल्फी बनवण्यासाठी साखर अजिबात वापरणार नाहीत. तर याला गोडसरपणा येण्यासाठी इथे आपण काय वापरणार आहोत ते तुम्हाला पुढे मी सांगतेच. तर पहा अशा प्रकारे आता वेलची पावडर घातल्यानंतर एक हलकीशी उकळी आली की लगेचच मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि पहा हे मिश्रण छान असे दाटसर आणि एकसंध झालेले तुम्हाला दिसत असेल. तर अशा प्रकारे इतपतच हे मिश्रण आपल्याला दाटसर बनवून घ्यायचे आहे. यापेक्षा अगदी दाटसर किंवा अगदीच सैलसर आपल्याला हे मिश्रण बनवायचे नाही. तर पहा अगदी परफेक्ट असे हे मिश्रण तयार झालेले आहे. गॅसवरून खाली काढून घेऊया. तर आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेले आहे. थंड झाल्यानंतर पहा हे मिश्रण आणखी घट्टसर झालेले तुम्हाला दिसत असेल. तर आता तयार केलेले हे जे मिश्रण आहे ते लगेचच आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. यामुळे आपली कुल्फी अगदी क्रीमी तयार होते. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तयार केलेले जे मिश्रण आहे ते मी ओतले आहे. तर ही कुल्फी बनवण्यासाठी इथे मी साखरेचा अजिबात वापर केलेला नाही. तर या कुल्फीला छान असा गोडसरपणा येण्यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. साधारण 5 चमचे इतका गूळ मी या मिश्रणामध्ये घातला आहे, तो देखील अगदी बारीक करून. यामुळे या मिश्रणामध्ये हा गूळ पटकन मिक्स होतो आणि पहा अशा प्रकारे अगदी क्रीमी असे हे मिश्रण तयार झालेले तुम्हाला दिसत असेल आणि रंग देखील पहा अगदी सुरेख असा आलेला आहे. तर गुळाचा वापर केल्यामुळे डायबिटीज असणारे किंवा डाएटवर असणारे देखील ही कुल्फी अगदी सहजपणे खातील. तर इथे माझ्याकडे 2-3 छोटे असे ग्लास आहेत. याचाच वापर करून मी कुल्फी बनवत आहे. तर आणखी दुसरे 2 छोटे आकाराचे मी ग्लास घेतलेले आहेत. तयार केलेले मिश्रण या ग्लासमध्ये ओतायचे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर अगदी छोट्या आकाराचे 3 आणि मिडियम आकाराचे 2 ग्लास या मिश्रणाने मी भरलेले आहेत. तर आता याला आपण अगदी हवा बंद करून घ्यायची आहे. तर इथे मी एक प्लास्टिकचा पेपर वापरलेला आहे. त्याला अशा प्रकारे छोट्या आकारात कट करून घेतला आहे आणि तो ग्लासवर अशा प्रकारे कव्हरअप करून घेतला. याला रबरच्या साहाय्याने व्यवस्थित असे कव्हरअप करून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे बाकीचे सर्व ग्लास देखील आपल्याला या प्लास्टिकच्या पेपरने कव्हरअप करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण स्टिक घालणार आहोत. त्यासाठी चाकूने अशा प्रकारे याला होल करून घेतले आहेत. तर आता यामध्ये या छिद्रातून आपल्याला अशा प्रकारे या स्टिक घालायच्या आहेत. तर इथे माझ्याकडे आईस्क्रीम स्टिक उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्याच या काही स्टिक यामध्ये मी घातलेल्या आहेत. तर आता हे ग्लास आहे ते आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया. तर साधारण 24 तास इतका वेळ आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहेत. 24 तासानंतर हे छान असे सेट होतात. तर आता 24 तासानंतर इथे मी हे ग्लास फ्रीझरमधून बाहेर काढलेले आहेत आणि पहा अगदी छान असे हे सेट झालेले आहेत. तर आता यावर असलेले जे कवर आहे ते आपल्याला अगदी हलकेच काढून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर यातील एक ग्लास मी घेतला आहे. यावर असणारे प्लास्टिक पेपर कव्हरअप करून घेतला होता, तो अगोदर काढून टाकला. नंतर हलकेच हातावर हा ग्लास मी गोलाकार फिरवलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि स्टिकला धरून हलकेच अलगदपणे उचलले असता यामधून ही कुल्फी अगदी सहजपणे बाहेर निघते. पहा अगदी मस्त मलाईदार अशी ही कुल्फी तयार झालेली आहे. रंग देखील याला अगदी सुरेख असा आलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला हातावर हलकेच गोलाकार फिरवून हा ग्लास घ्यायचा आणि नंतर या स्टिकला धरून हलकेच उचलले असता ही कुल्फी अलगदपणे या ग्लासमधून बाहेर निघते. तर अशाच प्रकारे सर्व कुल्फी आपल्याला या ग्लासमधून बाहेर काढून घ्यायच्या आहे. तर पहा अगदी मस्त मलाईदार अशी ही कुल्फी तयार झालेली आहे. ही कुल्फी पहा अगदी दिसायला देखील अगदी सुरेख दिसत आहे. ती खायला देखील अगदी टेस्टी लागते. बनवायला एकदम सोपी, घरच्या उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच ती तयार होती आणि खायला देखील ती तितकीच टेस्टी लागते. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.